नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ग्राउंड रिपोर्टिंग केल्याबद्दल पत्रकार मुक्ता कदम यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याविरोधात मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघ आक्रमक झाला। जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देत हा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली। नांदेड महानगरपालिका 2026 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी टंचाई, अस्वच्छता, आरोग्य, शिक्षण व रस्त्यांचा प्रश्न इत्यादी मूलभूत प्रश्नांवर बोट ठेवत वृत्तांकन केल्यानंतर 2 महिन्यांनीच मुक्ता कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं म्हणत खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रातील भोकर मतदारसंघातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौंदते, माजी जिल्हा संघटक प्रतापराव देशमुख, संदीप कुमार देशमुख, रुक्माजी शिंदे, दिनेश शर्मा, अतिक अहमद, उत्तम हनुमंते, गंगाधर डांगे, जयराम वने, साहेबराव गागलवाड, साहेबराव हौसरे, संतोष सावंत, हाफिज कुरेशी, व्यंकटी मुंगल, मोहम्मद हकीम, संतोष दर्शनवाड आदी पत्रकार उपस्थित होते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।